नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा जो सप्ताह आहे तो अंधत्व निर्मूलन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. खरं तर आंधळेपणा हा शारीरिक किंवा बौद्धिक न दिसण्याच्या क्षमतेमुळे निर्माण होतो. म्हणजे पदार्थाचं रूप, रंग, आकार याचं ज्ञान आपल्याला दृष्टीमुळे होत असतं, नाही का? आणि हे असं होत नसेल तर त्या अवस्थेला अंधत्व असं म्हटलं जातं. खरं तर अंधत्व वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतं आणि आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात आपण त्याच विषयी बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. अंधत्व निर्मूलन सप्ताहानिमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम. आणि या विशेष कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तेवढेच तज्ञ मंडळी आज इथे आमंत्रित केलेले आहे. सर्वप्रथम सर जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने सर. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थातच नॅपच्या मुख्य कार्यकारी संचालिका पल्लवी कदम मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्याही कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. खरंच अंधत्व हा एक विकार आहे, हा एक रोग आहे. त्याची कारणं अनेक आहेत, पण उपचारांनी सुद्धा हे अंधत्व बरं होतं. बरं, उपचारांनी जर बरं झालं तर त्या अंधांचं पुनर्वसन कसं करायचं आणि उपचारांनी बरं न होणाऱ्या अंध व्यक्तींचं पुनर्वसन कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं नेत्रदानाविषयी सुद्धा आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. सर, 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा सप्ताह अंधत्व निर्मूलन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला खरं तर तुमचा अनुभव खूप दांडगा आहे आणि नाव हीच खरी ओळख आहे सरांची, त्यामुळे अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला या सप्ताहाविषयी काय सांगाल? नाही, आपण जो 1 एप्रिल पासून 7 एप्रिल पर्यंत जो सप्ताह पाळतो हा अंधत्व निवारण सप्ताह आहे. तर यामध्ये जे अंध रुग्ण आहेत किंवा अंध लोक आहेत तर यांची तपासणी मोठ्या प्रमाणात व्हावी. त्यानंतर जे आजार आहेत की ज्याच्यामध्ये अंधत्व काढून टाकता येतं, ज्याच्या शस्त्रक्रिया करून, उपाय करून त्याच्यावर ते उपाय करता यावे. आणि दुसरा असं आहे की ज्यांना अंधत्व आलं आहे पण त्याचं निवारण होऊ शकत नाही, म्हणजे त्यावर उपाय नाही, अशा वेळेस मग त्यांना आपण काय मदत करू शकतो, अंध झाल्यानंतर काय करू शकतो. तर या सप्ताहामध्ये अशा सर्व लोकांचा सर्वे करून अशा लोकांच्यापर्यंत आपली सेवा पोहोचावी म्हणून हा दरवर्षी 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा अंधत्व निवारण सप्ताह पाळला जातो. म्हणजे थोडक्यात लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने सुद्धा हा सप्ताह पाळण्यात येतो. कारण दृष्टी नसल्यानंतर आयुष्यात खूप अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि नेमक्या त्या अडचणी अंध व्यक्तींच्या कशा येतात याविषयी मॅडम तुमच्याशी बोलायचंय. पण अगदी सुरुवातीला अंधत्व म्हणजे नेमकं काय आणि त्याची कारणं सर काय सांगाल? मुख्यतः अंधत्व म्हणजे 2 प्रकारचं अंधत्व असतं. एक अनुवंशिक अंधत्व असतं की ज्यामध्ये जन्मतःच मूल अंध जन्मतं आणि त्याच्यानंतर अनुवंशिक नंतर दुसरं अंधत्व आहे की जन्म झाल्यानंतर येणारं अंधत्व असतं. हे 2 प्रकारचे अंधत्व असतात. तर यामध्ये जे अंधत्व जन्मता येतं त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात की ज्या अंधत्वाला आपण असं म्हणूया की उपाय आहेत आणि ज्या अंधत्वाला उपाय नाही आहेत, अशा प्रकारचं अंधत्व असतं. आता लहानपणी जेव्हा मूल जन्मतं तेव्हा डोळ्याचं पांढरेपण असणं त्याला आपण कॉर्नियल ओपॅसिटी म्हणतो किंवा टिक पडणे म्हणतो, मोतीबिंदू असणं, काचबिंदू असणं, ही सर्व अंधत्वाची प्रकार आहेत. पण या तिन्ही प्रकारामध्ये आपण त्यावेळेस योग्य वेळी उपचार केला तर त्यांचं अंधत्व दूर करता येतं. पण तसं होत असताना डोळ्याची वाढ न होणं त्याला आपण मायक्रोऑप्थॅल्मस म्हणतो, लहान एकदम हरभऱ्यासारखा डोळा असतो, तर त्याला आपण असं काही करू शकत नाही. किंवा पाठीमागे काय होतं की जन्म कमी वयामध्ये होतो, म्हणजे 7व्या महिन्यामध्ये 6व्या महिन्यामध्ये होतो आणि तेव्हा आरओपी म्हणजे रेटिनोपॅथी या प्रीमॅच्युरिटी जिथं खूप जास्त प्रमाणामध्ये होते
तर अशा वेळेस कमी वयामध्ये लहान डोळा असेल, कमी झाला असेल तर तो डोळा पुन्हा त्याला दिसू शकत नाही. म्हणून 2 प्रकारचं लहान मुलामध्ये अंधत्व असतं. आणखी एक गैरसमज असा आहे की मी नेहमी सांगतो की डॉक्टरकडे गेल्यानंतर असं सांगितलं जातं, म्हणतात की थोडं मोठं होऊ द्या. हे 100% चूक आहे. जितका मूल मोठा होईल तितका डोळा तो फिरू लागतो, अस्थिर डोळा होतो आणि त्यावर आपण उपाय करू शकत नाही. म्हणून ज्या दवाखान्यामध्ये भूल देऊन डोळ्यांना तपासायची सोय आहे अशा डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि लहानपणीच त्या मोठं व्हावं याची वाट बघणं खूप चूक आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. मोठेपणी जो अंधत्व येतो त्याच्यामध्ये आपण अनुवांशिक अंधत्व आहे की ज्याच्यामध्ये आपण रातांधळेपणा लागला असं म्हणतो. तर हे जसं वय वाढेल तसं तो येणारा अंधत्व, ज्यात नातेवाईकाच्या मध्ये लग्न, मामाची मुलगी, मावशीची मुलगी आपण करतो, अशा वेळेस अशा प्रकारचं अंधत्व येऊ शकतं. त्यानंतर अनुवंशिक आजारामध्ये असे काही आजार आहेत की डोळ्याची अर्धी वाढ झालेली असते, अर्धी वाढ झालेली नसते. किंवा आपल्या पाठीमागची जी नस असते ही नस आपण डोळ्यांनी पाहत नाही, डोळ्यांनी फक्त आपण फोटो काढतो, पण आपला मेंदू पाहतो. तर यामध्ये जी नस आहे आपली, ती डोळ्यापर्यंत जी नस जाते तर ती नसच तयार झालेली नसते, त्याला आपण ऑप्टिक अट्रॉफी म्हणतो. ही जन्मतःच ती नस तयार झालेली नसते, तर तिला आपण पुन्हा बसवू शकत नाही. तर ते अंधत्व कायम राहतं. म्हणून कायमस्वरूपी असणारं अंधत्व आणि ज्या अंधत्वाला आपण उपाय करू शकतो असं अंधत्व हे लहानपणी येतं. मोठ्यापणी जे अंधत्व येतात त्यात अनुवंशिक अंधत्व आहे की ज्याच्यामध्ये अनुवंशिक आजार असतात ते अंधत्व. लोकांचे खूप असे गैरसमज आहेत की कुठल्याही प्रकारचं अंधत्व असेल तर डोळा संपूर्ण बदलून ते अंधत्व काढून टाकता येतं. हे गैरसमज आहेत. पण याच्यामध्ये मोतीबिंदूमुळे झालेलं अंधत्व असतं जे काढून टाकता येतं. काचबिंदूचं अंधत्व काढून टाकता शक्य असतं, पण त्यावेळेस दृष्टी असणं गरजेचं आहे. पण काचबिंदूमुळे जर अंधत्व आला असेल तर ते पुन्हा काढून टाकता येत नाही. किंवा पाठीमागे आता मधुमेहासारखा आजार आहे, याच्यामध्ये अंधत्व येतं. आज आपल्याकडे भारत देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात. आपल्याकडे साखरेचं जे प्रमाण आहे कधी त्यांच्या रक्तामध्ये 400, 500, 600 असतं. आपण जिलेबी खातो, गुलाबजामुन खातो आणि डायबिटीज आहे म्हणतो. तर आपण आज म्हणजे जगाची राजधानी आहे तितकं आपल्याकडे मधुमेह आहे. तर मधुमेह आहे, काचबिंदू आहे, मोतीबिंदू आहे. तर यामध्ये अंधत्व जे आहे ते टाळता येण्यासारखं आहे, पण ते वेळेवर टाळलं नाही तर कायमस्वरूपी अंधत्व येतं. असे हे आजार आहेत. तर त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे अंधत्व असतात की ज्या अंधत्वाला योग्य वेळी जर आपण उपाय केला तर तो नीट होऊ शकतो. तिसरं जे अंधत्व आहे ते आहे डोळ्याचा पांढरापणा येणे. आपण असं म्हणतो की आपलं जे बुबुळ आहे ते काळं दिसतं. हे बुबुळ काळं नाही आहे, हे बुबुळ पूर्णतः पारदर्शक आहे. आपलं जे काळं दिसतं याच्या पाठीमागे एक भावली असते, त्याचं नाव आहे आयरिस. याचा रंग दिसतो जसं घड्यामुळे डायलचा रंग दिसतो आपल्या घड्याळात, तसा तो डायल आहे मागचा. तर हे पारदर्शक बुबुळ जेव्हा अपारदर्शक होतं, पांढरी टीक पडते त्याच्यावर, त्याला आपण म्हणतो टीक पडणे. तर ते अंधत्व काढून टाकण्यासाठी आपण जे म्हणतो ना आय डोनेशन, त्याच्यातला जो डोळा आहे, तर अशा वेळेस डोळा संपूर्ण चांगला आहे, पाठीमागची नस आपण ऑप्टिक नर्व्ह म्हणतो ती चांगली आहे. अशा वेळेस जेव्हा हे आपण डोळा बदलतो त्याला आपण केराटोप्लास्टी किंवा नेत्रदानाने मिळालेला डोळा बदलण्याचं आपण काम करतो. तर अशा प्रकारचं हे अंधत्व आहे आणि त्याच्यात डोळे जे दान होतात ते वापरले जातात. आणि हे डोळे वापरण्यासाठी मला असं वाटतं की आपण ते आता मृत्यूनंतरच नेत्रदान करता येतं 6 तासात, त्याचे डोळे आपण वापरून त्याच्यावर उपाय करतो. पण लहानपणी हे जर असेल पांढरेपणा तर लहानपणीच काढला पाहिजे. त्यावेळेसचा डोळा नाही मिळाला तर तो मुलगा अंध होऊ शकतो. खरंय सर, कारणं तुम्ही बरीच सांगितली, म्हणजे अगदी जन्मजात येणारं अंधत्व म्हणा किंवा अपघाताने येणारं अंधत्व म्हणा, आणि त्यावर जर वेळीच उपचार नाही झालं तर मात्र ते कायमस्वरूपी अंधत्व होऊ शकतं आणि जे की नंतर धोकादायक ठरू शकतो. मॅडम, तुम्ही नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅब या संस्थेच्या संचालिका म्हणून कार्य करत आहात. तुमचा सुद्धा या अंध व्यक्तींसोबतचा अनुभव खूप आहे. तर काय सांगाल या अंधांच्या पुनर्वसनाविषयी आपलं कार्य? जसं सरांनी सांगितलं, बरीच कारणं आहेत अंधत्व येण्याची आणि त्याच्यावर उपाय देखील सांगितले त्यांनी. पण जी व्यक्ती जर अंध म्हणजे त्याच्यावर उपाय होऊ शकत नाही म्हणून नॅबची स्थापना झालेली आहे 1952 मध्ये. आणि ह्याचा एकच उद्दिष्ट असा होता की अंध जी झालेली त्याच्यावर उपचार होऊ शकत नाही ह्यांचं पुनर्वसन आपण कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न होता तेव्हा. आणि म्हणून नॅबची स्थापना झाली. आणि नॅबचे विविध प्रकल्प आहेत, जसं की नर्सरीपासून तर एजेड होमपर्यंत आम्ही ॲक्टिव्हिटीज चालवतो. आता एखादं मूल आमच्याकडे आलं, जवळजवळ 4-5 वर्षाचं आलं की
आम्ही त्याला नर्सरीपासून त्याचं शिक्षण सुरू करतो. म्हणजे शिक्षण, प्रशिक्षण, त्यांच्यासाठी असणारा रोजगार, हे सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्यांना. आता शिक्षण म्हटलं की आम्ही नॅपतर्फे आमचं वेगळं स्पेशल शाळा वगैरे काही नाहीये, पण एकात्मिक शिक्षण पद्धतीवर आम्ही विश्वास ठेवतो आणि एकात्मिक शिक्षण पद्धती चालवतो. एकात्मिक शिक्षण पद्धती म्हणजे आम्ही नॉर्मल शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन देऊन आमचे टीचर्स त्यांच्या घरी जातात आणि त्यांना सगळ्या सुविधा प्रोव्हाइड, म्हणजे राईट फ्रॉम डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज पासून त्यांना ब्रेल कसं शिकवायचं, त्यांचं मॅथ्स कसं घ्यायचं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हे टीचर्स आमचे प्रोव्हाइड करतात. आता ह्याच्यामध्ये जे जसं सरांनी सांगितलं की जन्मता जर अंध असेल तर आपण त्यांना लहानपणापासून त्यांचं पुनर्वसन करू शकतो. पण असे काही केसेस असतात आमच्याकडे की जे 18 वर्षाच्या वयामध्ये किंवा 40 वर्षाच्या वयामध्ये किंवा 50 वर्षाच्या वयामध्ये असे देखील केसेस आमच्याकडे येतात. म्हणजे त्यांची मानसिकता नेमकी कशी असते किंवा त्यांचं पुनर्वसन नेमकं कसं करता याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अशोक पाटील आपल्याशी बोलतायत धुळ्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. मला 6 महिने झाले डोळ्याच्या ऑपरेशनला, डावा डोळा. हा बोला. मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर ते डोळ्यामध्ये सूज राहते, लाल राहतो डोळा एकदम. तर हे बघा पाटील, हो इथे डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी ड्रॉप वगैरे दिले, ते ड्रॉप टाकून. आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे सर, काय सांगाल? नाही, तुमचं जे डोळ्याची शस्त्रक्रिया होऊन तुमचा डोळा जो लाल राहतो आहे त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यात कुठंतरी थोडंसं जंतुसंसर्ग झाला आहे आणि सूज यायचं कारण हे जंतुसंसर्ग आहे. तर मला असं वाटतं की धुळ्यामध्ये बरीचशी चांगली डॉक्टर आहेत, तर आपण त्या डॉक्टरांना जाऊन दाखवा. आणि ज्या डॉक्टरांनी मला असं वाटतं 6 महिने झाले, याचा अर्थ असा आहे की बऱ्याच दिवसापासून ते जंतुसंसर्ग असावा, त्यावर आपण उपाय केला तर हा जंतुसंसर्ग नक्कीच नीट होईल. पण तुम्ही तिथं धुळ्यातच एखाद्या चांगल्या डॉक्टरला किंवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन दाखवावं, ज्यामुळे तुमच्यावर उपाय करता येईल. हा जंतुसंसर्ग आहे, बाकी काळजी करण्यासारखं काही नाही. बरं, आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुहास पांडे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार सर. बोला सुहास. कल्याणहून मी सुहास पांडे बोलतोय. बोला. मी आरपीजीचा पेशंट आहे. हो. गेले 18 वर्ष मला हा त्रास आहे. हो. पण गेले 3 वर्षापासून मला अजिबातच म्हणजे असं काही दिसेना असं होत चाललेलं आहे. हो हो. हा, आणि बरेच डॉक्टर दाखवले डोळ्याचे स्पेशालिस्ट, हो, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक जण वेगवेगळी उत्तरं देतो. तुमचा प्रश्न मला समजला सुहास, मी सांगतो. धन्यवाद सर. आपण काय हे बघा सुहास की जो तुमचा आजार आहे तो रेटिनायटिस पिगमेंटोजा नावाचा आजार आहे. रेटिनायटिस पिगमेंटोजा हा अनुवंशिक आजार असतो. यामध्ये जसं वय वाढेल तसं तसं अंधत्व येत जातं. आणि आता आपलं 18 वर्षापासून दिसत होतं, पण 3 वर्षापासून दिसणं बंद झालंय. याचा अर्थ असा आहे की रेटिना जो मागचा पडदा असतो तो पूर्णतः आता निकामी झाला आहे, तो काम करत नाही. यामुळे याच्यात आपला कुणी काही सांगितलं असेल तर रेटिनायटिस पिगमेंटोजा या आजारावर अंध झाल्यानंतर उपाय करता येत नाही. हा सरासरी अनुवंशिक आजार आहे. आई वडिलांच्याकडनं हा आलेला असतो, नातेवाईकाच्या मध्ये लग्न झालं असेल तर आलेला असतो. यासाठी आपल्याला जर मध्येच अंधत्व आलेलं असतं, त्यामुळे अंधत्वाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. चष्मे किंवा काही काम करणार नाहीत. आपण जर अंधत्वाचं शिक्षण घेतलात की आपण असा डॉक्टर पल्लवी बसले आहेत बाजूला, तर लॅबमध्ये जाऊन स्वतः शिक्षण घ्या. आणि हे मध्यंतरीच आलेलं अंधत्व आहे, यावर उपाय नाही. लोक सांगतात आता स्टेम सेल आहे किंवा काही आहे, पण आतापर्यंत कुठलाही प्रयोग यशस्वी झालेला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण अपेक्षा धरून फार ठिकाणी जाऊन खर्च करू नका. बरं सर, आता तुम्ही उल्लेख केला की मध्यंतरी आलेलं अंधत्व आहे जे की कायमस्वरूपी अंधत्वामध्ये मोडू शकतं. तर अशा वेळेला सरांनी त्यांना सांगितलं सुद्धा की नॅबमध्ये जाऊन संपर्क साधलेला पाहिजे. तर मॅडम काय सांगाल या अंधत्वाविषयी आणि एकंदरीतच त्यांच्या पुनर्वसनाविषयी? खरं तर हा खूप मोठा गंभीर प्रश्न होता आणि खूप चांगला प्रश्न होता त्यांनी जो ह्या वयामध्ये आपल्याला विचारलेला आहे. आणि त्याचा उपाय म्हणजे नॅबतर्फे जसं मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 65 वर्ष आम्ही ह्या कार्यरत आहोत ह्याच्यामध्ये. आणि
आमच्याकडे एक बेसिक रिहॅबिलिटेशनचा कोर्स असतो बरं. आणि हे खास ह्या लोकांसाठीच आहे ज्यांना मध्यंतरी अंधत्व येतं आणि हे एकमेव भारतामध्ये एकमेव ट्रेनिंग प्रोग्राम जे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड चालवतं महालक्ष्मीला. बरं, बरं. ह्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा म्हणजे त्यांचं एक स्वीकारणं, अंधत्व स्वीकारणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप काउन्सिलिंग करावं लागतं आणि ह्या 3 महिन्याच्या 3.5 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप मोठं कष्ट असतं. म्हणजे त्यांचे एकतर त्यांनी स्वीकारावं लागतं अंधत्व, त्यांनी स्वतः देखील आणि त्यांच्या परिवाराने देखील. आणि ह्या स्वीकारल्यानंतर त्यांनी हातात काठी कशी घ्यावी, हातात काठी घेणं पण त्यांना थोडंसं भीती वाटते किंवा त्यांना असं एक लाज वाटते की बाबा मला कोणी माझे परिचयाची लोक भेटतील किंवा कोणी काय म्हणतील वगैरे. पण आम्ही त्यांना इतकं चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करतो आणि अशा बऱ्याच केसेस आमच्याकडे आलेले आहेत जे की इंजिनियर होते आणि त्यांना अंधत्व आलेलं आहे किंवा डॉक्टर होते असे त्यांना मध्यंतरी अंधत्व आलेलं आहे आणि कोणी असं इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं होतं अशी मुलं देखील आलेली आहेत. पण हे 3.5 महिन्याचा कोर्स केल्यानंतर त्यांना जो कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे त्यांच्यामध्ये आणि ह्या 3.5 महिन्यामध्ये आम्ही त्यांचा इतका कॉन्फिडन्स वाढवतो की त्यांना सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांनी कसं इंडिपेंडेंटली काम करावं ह्या सगळ्याचं प्रशिक्षण आम्ही देतो आणि रिगरस असतं हे ट्रेनिंग प्रोग्राम आमचं. जेवण बनवायचं देखील आम्ही शिकवतो त्यांना, वा. गॅस कसं पेटवायचं आणि त्यांनी स्वतः कसं चालायचं रस्त्यावर देखील आणि बसमध्ये कसं चढायचं, ट्रेनमध्ये कसं चढायचं ह्याचं प्रात्यक्षिक ट्रेनिंग आम्ही त्यांना ट्रेनिंगच्या दरम्यान देतो. आणि अशा बऱ्याच केसेस सक्सेसफुल आमच्या केसेस आहेत की ज्यांनी सुसाईड करायला निघालेले, म्हणजे ज्यांना मध्यंतरी अंधत्व आलेले त्यांनी अक्षरशः त्यांना माहीत नव्हतं की काय करायचं आणि त्यांना असंच टीव्ही आपल्या दूरदर्शनद्वारे कळलं असेल की त्यांना असं ट्रेनिंग नॅब आहे, ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्यांनी आता ते चांगले आपल्या आयुष्यामध्ये परत त्यांनी आपलं पुनर्वसन केलेलं आहे. खरंच खूप महत्वाचा मुद्दा इथे तुम्ही सांगितलं, कारण का त्यावेळची जी मानसिकता आहे ती खोडून काढून त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही ते कार्य करता आहात. त्या कार्याविषयी आणखीन जाणून घ्यायचे पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुशांत जाधव आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम, मी पुण्यावरून सुशांत जाधव बोलतोय. बोला जाधव. हा सर, माझा एक मुलगा आहे वेदांत जाधव म्हणून, तो 6 वर्षाचा आहे. तर 2-2.5 वर्षापर्यंत सर त्याचे डोळे व्यवस्थित होते, पण त्याच्यानंतर त्याला दिसायला थोडंसं जरा कन्फ्युज वाटायला लागलं. त्याच्यानंतर मग आम्ही डॉक्टरांकडे नेऊन दाखवलं तर डॉक्टरांनी MRI वगैरे परत पेट स्कॅन वगैरे करायला लावलं, VP टेस्ट करायला लावली. तर त्याच्यामध्ये आता कळलं की त्याला ती ऑप्टिक ॲट्रोफी झाली. तर मग ह्याच्यावर काय उपचार वगैरे आहेत? हो सुशांत, मला प्रश्न समजला आहे. हे बघा, जे आता 6 वर्षाचं तुमचं मूल आहे तर त्याच्या ती तपासणी आपण केली आहे की पहिले 2 वर्ष मुलाला दिसत होतं आणि त्यानंतर ते दिसणं बंद झालं आहे. पण आपण ज्या तपासण्या केल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही VP आणि या सर्व तपासण्या केल्या आहेत आणि त्यात असं निष्पन्न झालं आहे की ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचणारी नस, तिला ऑप्टिक नर्व असं म्हणतो, ती बंद पडली आहे. यावर आता संशोधन चालू आहे पण आतापर्यंत ही ऑप्टिक नर्व बदलण्यासाठी कुठेही उपाय निघालेला नाही. तर मला असं वाटतं 6 वर्षाचं मूल आहे, आपण याला जर अंधत्वाचं शिक्षण दिलं, अंधांचं शिक्षण दिलं तर त्यानंतर अंधांना 1% सर्व्हिसमध्ये पण रिझर्वेशन आहे, नोकऱ्याही फार इझिली मिळत असतात. तर मला असं वाटतं की आपण हे मान्य करून अंधत्व झालं आहे असं समजून जर आपण नॅबकडे घेऊन गेलात आणि अंधत्वाचं शिक्षण दिलं अंधशाळेमध्ये तर त्या मुलाचं पुनर्वसन चांगलं होईल आणि त्याला तुम्हाला सांभाळावं लागणार नाही. पण त्यावर दुसरा काही उपाय नाही, खर्च करू नका. बरं सर, आता हे उत्तर देता देताच एक मुद्दा माझ्या लक्षात आलाय की काही अंधत्व जसं तुम्ही म्हणाल तसं की उपचारांनी बरं होतं किंवा काही अंधत्व उपचारांनी बरं होत नाही. मग उपचारांनी जर बरं होत असेल तर त्यानंतर त्या अंध व्यक्तींची भूमिका किंवा एकंदरीत त्यांचा प्रवास याविषयी काय सांगाल सर? नाही, मुख्यतः कसं आहे की जे अंधत्व, समजा आपण असं समजूया की आजार आहे तर हा आपण असं मुलाला अंधत्व आलं आहे तर हे अंधत्व लहानपणी मोतीबिंदू आहे, अंधत्व आला आहे, तो आपण काढला समजा मोतीबिंदू, तर त्याला दिसायला दृष्टी परत येते आणि दृष्टी परत आल्यानंतर पुनर्वसन करावं लागत नाही. खरं, त्याचा तो त्याच्या त्या प्रवाहामध्ये नैसर्गिक प्रवाहात तो जातो. दुसरा आहे काचबिंदू की ज्याच्यामध्ये त्या बाळाला आपण काचबिंदूचा उपाय केला तर तो लगेच त्या प्रवाहामध्ये जातो. किंवा तिसरा असा आहे की लहानपणी डोळ्यामध्ये टीक पडलेली आहे, पांढरा टीक पडलेली आहे, तर आपला तो डोळा बदलावा लागतो.
तो बदलला तर त्या प्रवाहात जातो. योग्य वेळी जर उपाय केली तर तो नैसर्गिक प्रवाहात त्याचं आयुष्य जगू शकतं. दृष्टी परत येते. असं म्हणतात की 82% ज्ञान हे फक्त दृष्टीमुळे, डोळ्यामुळे होत असतं. खरंय. आणि म्हणून त्यांना ते ज्ञान पुन्हा येत राहतं. म्हणून त्यावर उपाय झाले तर त्याला पुनर्वसन करण्याची गरज पडत नाही. उपाय नाही झाले तर मात्र आपल्याला पुनर्वसन करावं लागतं. तेच नेमकं पुनर्वसन कसं करायचं या मुद्द्याकडे यायचंय. पुन्हा एकदा फोन आलेला आहे तो आपण घेऊया. नितीन बापट आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार सर. हॅलो, बोला नितीन. नमस्कार. नमस्कार. हॅलो सर, तुम्हाला एक विचारायचं होतं की माझ्या मेवणीचं ऑपरेशन झालंय नागपूरला, रेटिनाचं. हो हो. हा, तर ते रेटिनाचं ऑपरेशन झाल्यानंतर तिला अजूनही पुसटच्या प्रतिमा दिसतात, तिला पूर्ण दिसत नाहीये. हो हो. तर त्याच्यामध्ये आणखी हो. काही तुमच्याकडे उपचार पद्धती अशा काही अवेलेबल आहेत का की जेणेकरून आणखीन प्रतिमा त्याची वाढवता येईल किंवा दृश्यमानता वाढवता येईल? जर सांगितलं तर बरं होईल. नितीन, मला हा प्रश्न समजलेला आहे. हे बघा, तुमच्या जे मेवणीचा किंवा नातेवाईकाचा जो डोळ्याचा पाठीमागचा पडदा बदलला आहे, तुटलेला आहे, तो बसवला आहे. आणि तो बसवल्यामुळे मला असं वाटतं की त्याला आता प्रतिमा दिसत नाही आहेत. दोन गोष्टी असू शकतात की त्याच्यामध्ये ऑइल टाकला असेल तर ऑइल काढल्यानंतर ते दिसायला लागेल, किंवा जर पडदा जीर्ण झाल्यानंतर बसवला असेल, समजा पडदा सुटलेला आहे आणि 3 महिन्यानंतर आपण तो बसवला, तर अशा वेळेस तो पडदा काम करत नाही, तो जीर्ण झालेला असतो. त्याच्यामधली जी शक्ती असते ती शक्ती निघून गेलेली असते. तसं झालं असेल तर उपाय नागपूरमध्ये किंवा मुंबईमध्ये होऊ शकणार नाही. पण मला असं वाटतं की आपण नागपूरमध्ये जर जाऊन दाखवलात रेटिना तज्ज्ञांना, तर ते तुम्हाला नक्की सांगतील की यावर दृष्टी येणार आहे किंवा नाही येणार आहे. पण समजा तुम्ही मुंबईला जेजेमध्ये आणलात तर मी नक्की तुम्हाला सांगेल की यावर खरंच उपाय आहे किंवा नाही. वा. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अनिल काकुस्ते आपल्याशी बोलतायत धुळ्याहून. नमस्कार सर. हा, मी अनिल काकुस्ते बोलतोय मॅडम. बोला अनिल. अनिल काकुस्ते बोला. हा सर, माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. हो. तर त्याला आता आकारामध्ये फरक आहे. एक डोळा आणि दुसरा डोळा याच्यामध्ये आकारामध्ये फरक आहे. हा बोला. तर काही पाहण्यामध्ये पुढे अडचण येईल का? त्याचा आकार दिवसेंदिवस एक कमी होतोय आणि एक नेहमीप्रमाणे नॉर्मल आहे. हो, आता मला तुमचा प्रश्न समजला आहे अनिल. हे बघा, ते जे लहान 5 वर्षाचं बाळ आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये एक डोळा मोठा आणि एक डोळा लहान असा आहे. तो जो डोळा मोठा आहे तर तो डोळा, मला असं वाटतं तो डोळा जो आहे तो नैसर्गिक बरोबर आहे. जो लहान डोळा आहे तो जन्मतः लहान झाला, त्याला मायक्रोऑप्थॅल्मस असं म्हणतात. तर मोठ्या डोळ्यावर याचा काही परिणाम होणार नाही, पण लहान डोळ्याने जे मोठा डोळा त्यापेक्षा कमी दिसतं. पण यापुढे त्यांच्या आयुष्यामध्ये दृष्टीवर काही परिणाम होणार नाही. पण एवढं नक्की आहे की एक डोळा लहान, एक डोळा मोठा, त्यामुळे दिसण्यामध्ये थोडा फरक पडू शकतो. जे चेहरा आहे तो, आणि लहान डोळ्याला दृष्टी येणार नाही. पण लहान डोळा आणि मोठा डोळा, जर मोठा डोळा आपण एकदा काचबिंदू आहे का नाही याची तपासणी करून घ्या. आणि दोन्ही डोळे मला असं वाटते तेथील डॉक्टरांना जर आपण दाखवले तर त्यावर काही उपाय असेल तर नक्की करतील. पण लहान आणि मोठा डोळा नीट करता येत नाही. मला वाटतं सर, म्हणजे डोळ्यांमध्ये जरा काही फरक जाणवला तर नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तम, नाही का? आणि मगाशी तुम्ही लहानपणी येणारं जे अंधत्व आहे, मग ते अनुवंशिक असू देत किंवा अपघाताने येणारं अंधत्व, आणि उपचाराने बरं न होणारं, बरं होणारं याविषयी सांगितलेलं आहे. मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा अनुवंशिक अंधत्व येऊ शकतं किंवा अपघाताने येऊ शकतं. मग अशा वेळेला त्याच्यावरचे उपचार किंवा उपचाराने बरं न होणारं अंधत्व याविषयी काय सांगाल? नाही, आता जे आपण अंधत्वाचे जे 2 प्रकार केले आहेत की मोठ्यापणे की येणारं जे अंधत्व आहे की ज्यामध्ये अंधत्व मोतीबिंदूमुळे, सध्या आपल्याकडे असं आहे की पूर्वी 60 वर्षाला मोतीबिंदूमुळे अंधत्व यायचं, पण आता आपल्या आहारामध्ये फरक पडला आहे, मधुमेह होत चाललेला आहे, आपण खूप गोळ्या खात आहोत, यामुळे लहानपणी पण ते मोतीबिंदू होत आहे. तर हा मोतीबिंदूमुळे 62% लोकांमध्ये प्रिव्हेंटेबल, म्हणजे ज्याचं अंधत्वावर उपाय करता येतं असं अंधत्व येतं. पण हा अंधत्वाचा जर लवकर नाही केलं तर त्याचा नक्कीच त्रास होऊ शकतो. दुसरा असं अंधत्व आहे की ज्यात काचबिंदू आहे, तर याच्यात अंधत्व योग्य वेळी उपाय नाही केला तर कायमचं मध्यंतरी अंधत्व येतं, पण त्यावर उपाय नक्की करता येतो, अंध झाल्यानंतर करता येत नाही. तिसरा आजार आहे मधुमेह, ज्यामध्ये अंधत्व येतं, आणि हे अंधत्व येण्याचं कारण आहे की आपण त्याची साखर नियंत्रित ठेवत नाही,
किंवा डोळ्याच्या डॉक्टरकडे जात नाही, मधुमेहाच्या डॉक्टरकडे जातो. आणि चौथा आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आपल्या डोळ्याला पांढरी टीक पडणे, तर ही टीक काढता येते आणि काढून त्याच्यावर उपाय करता येतो. तर हे जे सर्व अंधत्व आहेत हे नीट होणारे अंधत्व आहेत योग्य वेळी केले तर. पण योग्य वेळी नाही केले तर हे सर्वच आजारामध्ये अंधत्व असं येतं की मध्यंतरी मनुष्य अंध होतो आणि मग तो अंध झाल्यानंतर त्यावर उपाय नसतो. म्हणून काचबिंदू 40व्या वर्षी सर्वांनी तपासून घ्यावा. मधुमेह 40व्या वर्षापर्यंतच्या पूर्वी पण होऊ शकतो, म्हणून प्रत्येक 6 महिन्यांनी डोळे तपासून घ्यावे किंवा त्यावर उपाय करावे. आणि मोतीबिंदू जो आहे 40 वर्षानंतर तपासून घ्यावा. तर अशा वेळेस अंधत्व आपला टाळता येते. पण त्याच्यानंतर समजा अंध झालंच तर काय करायचं ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मला असं वाटतं पल्लवी याच्यावर आपल्याला सांगेल की अंध झालंच तर आपण काय नक्कीच नक्कीच मी त्याच मुद्द्याकडे येणार आहे मॅडम. जसं मगाशी तुम्ही म्हणाल तसं की मध्यंतरी आल्यानंतर खरंच त्यांची मानसिकता खूप एक दुखावलेली असते, मन दुखावलेलं असतं, लाज वाटत असते आणि मग अशा वेळेला त्यांना आत्मविश्वास निर्माण करण्याचं खूप महत्वाचं काम तुम्ही करता. काय सांगाल याविषयी? याविषयी मी असं सांगेन की जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्यंतरी अंध आल्यानंतर आमचं बेसिक रिहॅबिलिटेशनचं ट्रेनिंग असतं, त्यांचं कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. कॉन्फिडन्स डेव्हलप झाल्यानंतर आता पुढे प्रश्न येतो की आम्ही काय करायचं, म्हणजे रोजगाराचा प्रश्न येतो. आता हा रोजगाराचा प्रश्न आमच्याकडे असेही आहे काही कार्यक्रम जसे काय व्यवसाय प्रशिक्षण आहे, जसे ॲक्युप्रेशर मसाज आहे, फिजिओथेरपी आहे. तर ही मुलं ॲक्युप्रेशर मसाज फिजिओथेरपी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर 100% त्यांना नोकरी लागते. आणि शासनातर्फे म्हणजे 95च्या कायद्याप्रमाणे ह्याच्यामध्ये 1% आरक्षण आहे. म्हणजे 3% आरक्षण हे सर्व डिसेबिलिटीसाठी आहे आणि 1% आरक्षण हा नुसता अंध लोकांसाठी आहे. तर गव्हर्नमेंट जॉब्समध्ये म्हणजे सरकारी नोकरीसाठी हा 1% लागू होतो. पण तुमच्या शिक्षणावर अवलंबून असतं ते कुठली पोस्ट तुम्हाला द्यायची ती, आणि ह्याचं प्रशिक्षण आम्ही देतो त्यांना. समजा मुलांमध्ये अंधत्व आढळून आले किंवा व्यक्तींमध्ये अंधत्व आढळून आले, आपल्याला प्रश्न सुद्धा त्याच अनुषंगाने आलेले होते, तर नॅब अर्थातच त्यांच्या पुनर्वसनाचं काम करते आहे. पण अशा वेळेला संपर्क नेमका कसा करायचा, कुठे करायचा, याविषयी काय मार्गदर्शन करणार? संपर्क हा नॅबमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं विविध विभाग आहेत, तर त्या विभागामध्ये करू शकतात किंवा एक डायरेक्ट नंबर देखील आहे, आमची वेबसाईट देखील आहे, त्याच्यावर करू शकतात. nabindia.org हा आमचा वेबसाईटचा पत्ता आहे आणि फोन नंबर देखील आहे, त्याच्यावर देखील करू शकतात डायरेक्ट. बरं बरं बरं. म्हणजे त्या वेबसाईटवर जाऊन म्हणजे तंत्रज्ञानाचा खूप चांगला फायदा आपण या पद्धतीने करू शकतो पुनर्वसनासाठी. सर आता मी या मुद्द्याकडे येणार आहे की जसं तुम्ही म्हणालात तसं की अंध उपचार बरं न होणारं जर अंधत्व असेल तर पुढे जे काही प्रोसेस असते ती अर्थातच आत्मविश्वास निर्माण करण्याचं आणि त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचं काम नॅब सारख्या संस्था करता आहात. तुमचा या सगळ्या बाबतीतला अनुभव, समजा अंध व्यक्ती असेल आणि उपचाराने बरं होत नसेल तर त्याची भूमिका आणि त्याच्या नातेवाईकांची भूमिका खूप महत्वाची असते सगळ्या यामध्ये. सर काय सांगाल याविषयी? नाही, मला असं वाटतं की हा जो जसा अंध व्यक्ती एकदा झाला तर तो मध्यंतरी जेव्हा अंध झाला त्याच्यानंतर मी असं पाहिलं आहे की ही जी सर्व लोक त्यांचे नातेवाईक आहेत ही कमीत कमी 5 ते 6 डॉक्टरकडे घेऊन जातात, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन जातात आणि त्याच्यावर खूप मोठा खर्च करतात. अंधत्व हे मान्य करणं हे फार कठीण गोष्ट होते. आणि आता माझ्याकडे जेव्हा सिनियर डॉक्टर म्हणून येतात तेव्हा मला असं वाटतं की रोज कमीत कमी 10 रुग्णांना मी सांगतो आपला आजार बरा होणार नाही, आपण नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडमध्ये जा, कारण त्यावर काही उपाय नाही. पण हा मान्य नाही केल्यामुळे मी असं पाहिलं आहे की काही ठिकाणी ऑपरेशन करून गेल्यास काही दिसायचे चान्सेस आहेत असं काही ठिकाणी सांगितलं जातं. ते 4-4, 5-5 लाख रुपये खर्च करतात आणि पुन्हा अंधच असतात ते. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा अंधत्व आलेलं आहे तर ते अंधत्व मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे. पण आणखी एक अशी गोष्ट आहे की ते अंधत्व आहे हे तपासून मात्र चांगल्या सिनियर डॉक्टरकडनं किंवा सिनियर म्हणण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरकडे आपण जर पाहिलं तर ते बऱ्याच वेळेस मी असं पाहिलं की एखाद्या वेळेस काचबिंदू लिहिला आहे आणि मग त्याची पूर्ण तपासणी न होता मोतीबिंदू झाला आहे तर मग त्याला काचबिंदू आहे म्हणून ऑपरेशन करत नाही आपण आणि तो तसाच अंध राहतो. त्यामुळे त्याची पूर्ण तपासणी होऊन एखाद्या संस्थेमध्ये जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि ती झाल्यानंतर जर अंध असेल की त्याच्यामध्ये डोळा काम करत नसेल तर ती मान्य केलं पाहिजे. आणि ते मान्य केलं तर मग अंधाचं बाकीचं सगळं जसं नॅशनल असोसिएशन आहे किंवा सरकारतर्फे बरेचसे कोर्स चालवले जातात तर त्याच्यामध्ये जाऊन
त्यावर उपाय नक्की करता येतं. नोकऱ्यासाठी देखील मला असं वाटतं की खूप अशा संपूर्ण 100% अंधांच्यासाठी नोकऱ्या रिझर्व्ह आहेत. त्यानंतर 75% अंधांच्यासाठी नोकऱ्या रिझर्व्ह आहेत. 40% अंधासाठी देखील नोकऱ्या रिझर्व्ह आहेत. तर त्या मला असं वाटतं त्या नोकऱ्यासाठी आपला प्रयत्न करता येतो. वा, म्हणजे आपल्याला कुठेतरी एक अपंगत्व आलं, याने आत्मविश्वास न गमावता पुन्हा एकदा ते अंधत्व जे आलेलं आहे त्याला मान्य करून आत्मविश्वासानं सामोरं जाणं, हेच मला वाटतं खूप महत्वाचं आहे, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अमित पाटील आपल्याशी बोलतात धुळ्याहून. नमस्कार सर. मॅडम नमस्कार, मी अमित पाटील बोलतोय शिरपूरवरून, धुळे जिल्हा. बोला अमित. सर मला प्रश्न विचारायचा आहे. माझी मुलगी आहे विभा म्हणून 23 वर्षाची. तर तिचा डावा जो डोळा आहे त्याच्या जन्मताच तिच्या डोळ्यात लहान गोटीसारखं असं नेहमी चमकत असतं. तर त्या संदर्भात मी 3 ते 4 डॉक्टरांना दाखवलं, एक्सपर्ट जे त्यातले होते, रेटिना म्हणून. तर ते असं त्यांचं असं म्हणणं आहे की हिला जन्मताच देवाकडून मिळालेली देण नाहीये म्हणून रेटिनाची. हो. तर त्यावर काही उपाय किंवा एक्सटर्नल आपण ऍड करू शकतो का, बदलू शकतो का? नाही का, याच्यामध्ये तुमचा प्रश्न मला समजला आहे, मी उत्तर देतो तुम्हाला. हे बघा, हा जो डोळा चमकतोय बाहेर, आपण असं बघतो की ही जी चमक आहे, तर कधी कधी काय असतं की हा जो रेटिनाचा रिफ्लेक्स आहे तो बाहेर येतो, आणि हा रिफ्लेक्स बाहेर येत असेल तर तो बंद करण्यासाठी असे काही उपाय नाही आहेत. पण त्या डोळ्यावर आपला कॉन्टॅक्ट लेन्स बसवता येतो, आणि तो बसवल्याने हा जो रिफ्लेक्स आहे हा रिफ्लेक्स येत नाही. आपण त्याला कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणतो. आपण 4 डॉक्टरांना दाखवलं असं म्हणून सांगितलं आहे. तर मला असं वाटतं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की हा नैसर्गिक आजार आहे आणि हा अनुवंशिक आजारामध्ये येतो. पण तरीही आपली मुलगी असल्यामुळे असं बाहेर रिफ्लेक्शन होऊ नये असं वाटत असेल तर आपण जे हॉस्पिटलमध्ये कुठल्याही सोमवारी घेऊन या, आम्ही तुम्हाला त्यावर उपाय करू ज्यामुळे ते रिफ्लेक्शन दिसणार नाही. बरं, पुन्हा एकदा तेच की योग्य नेत्रतज्ञांचा सल्ला हा केव्हाही उत्तम, नाही का सर? मॅडम, आता मी तुमच्याकडे येणार आहे की जसं तुम्ही म्हणाल तसं की या अंध व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी नॅब काम करते आहे, त्यांना रोजगार निर्मिती किंवा त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं खूप महत्वाचं काम, मग त्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य व्यवस्थित ते जगू शकतात. मग अशा रोजगार निर्मितीचा एक भाग किंवा एक प्रशिक्षण याविषयी तुम्ही काय सांगाल? नॅबचं रोजगार विभाग जे आहे हे खूप विस्तारित आहे आणि खूप चांगलं काम करते त्याच्यावर. पूर्वी जे जेव्हा आम्ही नॅबची स्थापना केली होती, पूर्वी जेव्हा जे जॉब्स अवेलेबल होते, जे संधी होती अवेलेबल, ही फक्त पॅकिंग, असेंब्लिंग आणि टेलिफोन ऑपरेटर, रिसेप्शन हे यापुरतीच मर्यादित होती. पण आता संगणकमुळे इतकी विस्तारित झालेली आहे आणि इतके अपॉर्च्युनिटीज आहेत अंध लोकांसाठी की संगणक जे ऑपरेट करतात हे एक सॉफ्टवेअर आहे, स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर आहे, त्याला आपण जॉज म्हणतो, जॉब ॲक्सेस विथ स्पीच. ह्याद्वारे कम्प्युटर खूप चांगल्या प्रकारे ऑपरेट केलं जातं आणि ह्याच्यामध्ये फक्त इमेजेस त्यांना ओळखता येत नाही, बाकी सगळं इंटरनेट सर्फिंग किंवा मेल पाठवणं किंवा वर्डमध्ये टाईप करणं, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. ते इंडिपेंडेंटली करू शकतात, स्वतःहून करू शकतात ते. आणि ह्याच्या लागून जे जॉब्स अवेलेबल आहेत, म्हणजे ते HR डिपार्टमेंट, म्हणजे जे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आपण म्हणतो, त्याला टेलिकॉलिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो, किंवा कॉल सेंटर आहे, अशा बऱ्याचशा जॉब्स ओपन झालेले आहेत संगणकामुळे. आणि दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की ॲक्युप्रेशर मसाज आहे आणि फिजिओथेरपी आहे. आता ॲक्युप्रेशर मसाज म्हणजे आपण कुठल्याही स्पामध्ये किंवा एअरपोर्टमध्ये आपण बघितलं असेल की अंध व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे मसाज करतं, किंवा ते स्वतःचं क्लिनिक देखील ओपन करू शकतात. आणि आमच्याकडे असे सक्सेसफुल केसेस आहेत की ज्यांनी आमच्याकडे कोर्स करून त्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन आपलं क्लिनिक उघडलेलं आहे. फिजिओथेरपी पण आहे आणि ॲक्युप्रेशर मसाज आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेचसे असे जॉब्स आहेत जसे की कॉल सेंटर, इनबाउंड आणि आउटबाउंड कॉल सेंटर. आता इनबाउंड आणि आउटबाउंड कॉल सेंटर आपल्याकडे, आपण फोन सगळे वापरतोच, त्याच्यामध्ये आपल्याला जे कॉल्स येतात, आता देखील आमच्याकडे कॉल सेंटर आहे ज्याच्यामधून वोडाफोनसाठी आम्ही काम करतो आणि मुलं सेल्सचं काम करतात ह्याच्यामध्ये आणि खूप उत्तम प्रकारे काम करतात. आणि कॉर्पोरेट्स ह्याला खूपच खुश आहे यांच्यावर की ह्यांना घेतल्यानंतर त्यांची जी एकाग्रता असते काम करण्यामध्ये ही खूप छान असते आणि त्यांची जी क्षमता असते कामाची, म्हणजे एकाग्रता, क्षमता, ह्यामध्ये त्यांचं खूप चांगलं असतं आणि खूप कॉर्पोरेट्स त्यांना घ्यायसाठी उत्सुक असतात.
क्या बात आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं की एकाग्रता त्यांची खूप महत्वाची असते आणि त्याच एकाग्रतेने काम करून ते पुन्हा एकदा या समाजाच्या मुख्य प्रवाहात काम करतायत यशस्वीपणे. तुमचे अनुभव त्याविषयी जाणून घ्यायचे, पण पुन्हा एकदा आपल्याला फोन आलेला आहे तो पण घेऊया. सुनील बोर्डे आपल्याशी बोलतायत राहुरीहून. नमस्कार सर. हॅलो. हा बोला सुनील. हा, शुगरचा प्रॉब्लेम असल्यानंतर डोळ्याची कशा पद्धतीने काळजी घ्यायची असते? हा, मला तुमचा प्रश्न समजला आहे. हे बघा, ज्यांना शुगर म्हणजे याला मधुमेह म्हणतो, याचा जर आपला मधुमेह झाला असेल तर डोळ्याची काळजी घेत असताना सुरुवातीला आपला मधुमेह जो आहे, मधुमेहाच्या गोळ्या घ्यायच्या, आपलं जेवण कमी करायचं, रात्री थोडं जेवण आणखी जास्त कमी करायचं. त्यानंतर गोळ्या आणि मधुमेह 50% मधुमेह कमी करतात. 50% मधुमेह व्यायामाने कमी होतो. व्यायाम म्हणजे रोज शेतीत जाणं नव्हे, तर मधुमेहासाठी चालणं कमीत कमी 45 मिनिटं, हळू असत नाही, मोठ्याने नाही चालणं झालं तरी 45 मिनिटं आपण चाललं तर मधुमेहाची साखर नियंत्रित होते. नेहमी साखर नियंत्रित ठेवली तर डोळ्यावर आजार येत नाही, पण जर अनियंत्रित झाली तर डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो, डोळ्याच्या रक्तवाहिन्या वेड्या वाकड्या फुगतात. तर अशा वेळेस त्या डोळ्यावर लेसरचा उपाय करावा लागतो, म्हणजे त्याला लेसर PRP असं म्हणतो आपण. आणि हा लेसर PRP केला तर डोळा चांगला ठेवता येतो. फक्त एकच आहे, फक्त मधुमेहाच्या डॉक्टरकडे न जाता डोळ्याच्या डॉक्टरलाही प्रत्येक 6 महिन्यांनी डोळा तपासून त्यावर उपाय करणे. ज्यामुळे मधुमेह, मी असं पाहिलंय की एका आईंना 85 वर्ष झाले, जन्मतः मधुमेह आहे, पण त्या यवतमाळच्या आहेत, आजही त्यांना दिसतं. जर आपण योग्य उपचार केले आणि डॉक्टरकडे आपण जात राहिलो तर मधुमेहामुळे अंधत्व येत नाही. वा. मॅडम पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं की ह्या सगळ्यांची मानसिकता नसते एकदा मध्यंतरी अंधत्व आल्यानंतर, आणि मग त्यानंतर ती मानसिकता तयार करणं, त्यांना एकंदरीत प्रशिक्षण देणं, हे काम तुम्ही करता आहात. सुरुवातीला आलेली अंध व्यक्ती आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरची अंध व्यक्ती याच्यामध्ये खरंच खूप छान फरक असतो, आत्मविश्वास दुणावलेला असतो. तर हा तुमचा अनुभव काय सांगाल? जन्मता अंध आणि मध्यंतरी अंध झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्याचा आमचा अनुभव असा आहे की जन्मता अंध झाल्यानंतर तो एकदमच म्हणजे स्पेशल शाळांमध्ये शिकतो आणि स्पेशल शाळांमध्ये शिकल्यानंतर त्याला जी सुविधा मिळते त्या शाळांमधून त्याचं पुनर्वसन तिथे होतं. आणि जे मध्यंतरी अंध झाल्यानंतर त्यांचा एकतर आत्मविश्वास गमावलेले असतात ते, आणि तो पूर्ववत करायसाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यांना देखील आणि त्यांच्या परिवाराला देखील. आणि त्यानंतर म्हणजे त्यांचा आत्मविश्वास निर्माण केल्यानंतर आपण असं त्यांना हे करतो की बाबा आता तुम्ही नोकरी करू शकता किंवा पुढे शिक्षण. असे काही केसेस आमच्याकडे येतात की जे 10वी झाल्यानंतर आणि त्यांनी इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांना अंधत्व आलेलं आहे. आता असे मुलं खूपच खसून जातात आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांचं शिक्षण परत पूर्ववत होतं आणि ते परत पुन्हा त्यांच्या आपल्या योग्य त्या व्यवसायामध्ये जातात. ते अशा बऱ्याच केसेस आमच्याकडे आहेत. आणि नॅब चं जे दुसरे इतर सर्व्हिसेस जे आहेत, म्हणजे की शिक्षणाला लागणारी जी आहेत, म्हणजे ब्रेल पुस्तकं पुरवणं किंवा रेकॉर्डिंग, म्हणजे केसेट्स थ्रू आम्ही रेकॉर्डिंग करतो, बुक्स रेकॉर्डिंग करतो, ह्याच्यामध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप सोपं जातं. खरंच खूप छान काम तुम्ही करता आहात. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की तो जो एक आनंद असतो, तो आनंद मिळाल्यानंतर तुमच्या कामाचं मला वाटतं समाधान नक्कीच मिळत असणार, नाही का? याच विषयी बोलूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार ढोणे साहेब, बोला. हा तर मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मी बरेच पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये ऑपरेट करताना पाहिलेले आहेत. तर ते ऑपरेशन करताना सांगतात तो लेन्स जो आहे तो 10,000चा आहे, 20,000चा आहे, 30, 40, 50. तर त्याच्यातला कसा निवडावं एक भाग. आणि दुसरी भाग म्हणजे की याची जी काही कॉस्ट असते ती कॉस्ट काहीतरी कमी करता येते का, आणि कमी किमतीत रिझनेबल हा म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड लेन्स आहे असं काहीतरी करायला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, 48 सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये कॅटरॅक्ट ऑपरेट होतात. याचा आपली एक इन्स्टिट्यूशन म्हणून जे हॉस्पिटल इन्स्टिट्यूशन म्हणून याचा फॉलोअप, इन्फेक्शन रेट आणि रिसेंट ऍडव्हान्सेस याचं कोरिलेशन आपण करावं. कारण आपण शासनाला पद्मश्री दिलेली आहे, तर आपण याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा अशी माझी विनंती आहे सर आपल्याला.
हा, नमस्कार. तुमचा मला प्रश्न समजला आहे की तुम्ही काही सूचना केल्या आहेत. तर मला असं वाटतं की तुमचं म्हणणं बरोबर आहे की लेन्स जो आहे, तर जो इंट्राक्युलर लेन्स आहे, तर हा शासनाने सर्टिफाईड केलेला लेन्स मिळतो. या लेन्समध्ये ज्या किमती आहेत त्या किमती याच्यामुळे असतात की बनत असताना ज्याचं मटेरियल वापरलं आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरल्यामुळे ह्या किमती असतात. पण आपल्याकडे 200 रुपयापासून लेन्स भारतामध्ये मिळतो. त्यानंतर परदेशी बनावटीचा असेल तर त्यावर टॅक्स असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते. तिसरं असं आहे की ज्याच्यामुळे जवळचा आणि दूरचा दिसावा असं मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेसचा पण त्याच्यात सहभाग आहे. जसं की तुम्ही ऑर्थोपेडिकचे इम्प्लांट बसवता की टायटेनियमचे असतील किंवा मेटॅलिक असतील, असा तो फरक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हा जो तुम्ही प्रश्न विचारला आहे तो बरोबर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकांचं जे इन्फेक्शनचा रेट आहे हा खूप कमी आहे. काही ठिकाणी इन्फेक्शन झाले ते आपण नीट केले आहेत. पण या सर्वच डॉक्टरांना आपण दरवर्षी ट्रेनिंगसाठी बोलवतो, CME घेतो. आणि याचा इन्फेक्शनचा जो जंतुसंसर्गाचा जो रेट आहे खाजगी रुग्णालयामध्ये आहे तेवढाच आहे, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणून शासनामध्ये जाऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरण्याची गरज नाही. सर, आता मला एक मुद्दा असा विचारायचा आहे की आपण अंधत्वाविषयी तर बोलतो आहोतच, पण आता तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे सतत संगणकासमोर काम करावं लागतं. अशा वेळेला सुद्धा डोळ्यांची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तर त्याविषयी काय सांगाल? हा, मला असं वाटतं की प्रत्येक जण आपला आता सध्या आपला नेहमी संगणक खिशात असतो, तो म्हणजे आपला मोबाईल फोन. खरंय. आणि मला असं वाटतं की हा संगणक आपला सर्वात त्रासदायक हा संगणक आहे. एक तर चालताना हा आपण संगणक वापरतो तो वापरू नये, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जे संगणक वापरतात त्यांना कोरडे डोळे होऊ शकतात. त्याचं नाव आहे की कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. म्हणून संगणक वापरत असताना 4 ते 9 इंच डोळ्यापेक्षा खाली ठेवावा, वर ठेवणे, कारण आपली पापणी आहे ती पडत नाही. संगणक वापरताना पापणीच्या हालचाली कराव्या. प्रत्येक 2 तासांनी संगणक बंद करावा किंवा संगणकपासून दूर जावं. आपले डोळे बंद करावे आणि त्याचं पामिंग करावं. पामिंग म्हणजे हे दोन्ही पाम जे आहेत हे असे आपल्या डोळ्याला लावून थोडेसे दाबावे, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्याच्या समोर अंधार निर्माण होईल. आपली बाहुली जी आकुंचित पावलेली आहे ती प्रसरण पावेल आणि त्रास होणार नाही. कोरडे पडत असेल तर तिथं आपण आर्टिफिशियल टीयर्स टाकावे, ज्याच्यामुळे ते टीयर्स जाऊन प्रत्येक 2 तासांनी एक थेंब टाकावा आणि संगणक वापरावा. मला असं वाटतं प्रत्येक 2 तासांनी संगणकापासून 2 मिनिटं दूर येणं आणि संगणक खाली ठेवणं खूप महत्वाचं आहे. दुसरा संगणक जो आहे तो लहान मुलांना आपण आता मोबाईल खेळायला देतो. तर ते खेळायला दिल्यानंतर आपलं लहान मूल ते त्याच्यातला व्हिडिओ बघून डान्स करायला लागतं. पण या लहान मुलांना चष्म्याचा नंबर त्याच्यामुळे लागतो, कारण त्यातला प्रकाश त्याच्याकडे येत असतो. म्हणून 6 वर्षाचं मूल होईपर्यंत लहान मुलाला मोबाईल खेळायला देऊ नये, कारण तोपर्यंत त्या बाळाची वाढ होत असते. आता जी आपण आणखी रात्री मोबाईलनी आपण बेडरूममध्ये अंधार करतो आणि मोबाईलवर काम करतो, तसं करू नका. बेडरूममध्ये लाईट चालू ठेवा आणि मोबाईलवर काम करा. पण मोबाईलवर काम करत असताना चालताना काम करू नका, किंवा काम करत असताना घरामध्ये गेल्यानंतर कमीत कमी दिवसामधला 1 तास किंवा 2 तास मोबाईल बंद करायला शिका, ज्यामुळे आपल्या डोळ्याला होणाऱ्या ज्या अडचणी आहेत, आज सर्वजण येतात, लहान मुलांचे, शाळेतल्या मुलांचे नंबर खूप वाढत आहेत आणि मोठ्या माणसांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे ह्याचा नक्की फायदा जरी असला तर तो फायदा घ्या, आपल्या शरीराला आणि डोळ्याला त्रास देऊ नका. वा, म्हणजे आता सध्या आपण मोबाईलवर किंवा संगणकावर काम करणं टाळू तर शकत नाही, पण हे छोटे छोटे उपाय आहेत, त्या उपायांनी नक्कीच आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो, नाही का सर? मॅडम, एक नागरिक म्हणून खरं तर अंध व्यक्तींचं पुनर्वसन करण्याचं खूप छान काम करत आहात. त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांची मानसिकता जपण्याचं सुद्धा तुम्ही काम करत आहात. पण एक नागरिक म्हणून सुद्धा या अंध व्यक्तींकडे सकारात्मकतेने पाहणं किंवा त्यांना मदत करणं ही एक जबाबदारी असते. त्याविषयी काय सांगाल आपण? नागरिक म्हणून सकारात्मक जी भूमिका करायला पाहिजे यासाठी आम्ही विविध प्रोग्राम करतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा रोजगार आम्ही करतो. आता रोजगार बघण्याचं काम जे आम्ही कंपनीजना, कॉर्पोरेट्सना जेव्हा अप्रोच करतो तेव्हा त्या कंपन्यांना आश्चर्य वाटतं की आम्ही त्यांना ब्लाइंड म्हटल्यानंतर, अंध म्हटल्यानंतर अगदी त्यांच्या डोळ्यापुढे येतं की ह्यांना काही दिसत नाही. आणि अशा गोष्टी मग त्यांना माहीत नसतं की हे मुळात म्हणजे त्यांना माहीत नसतं की काय करता येतं, म्हणजे अंध व्यक्ती त्यांनी कधी पाहिलेली नसते, त्यामुळे हा रिॲक्शन असतो. मग त्यांना समजवल्यानंतर त्यांना सांगता येतं की बाबा ते कम्प्युटर ऑपरेट करू शकतात, किंवा थोडासा बदल तुमच्या रोजच्या कामामध्ये थोडासा बदल केल्यानंतर आपल्याला ते काम अंध व्यक्ती करू शकतात.
मग त्यांना ते हे कन्व्हिन्स झाल्यानंतर ते त्यांच्या याच्यामध्ये ते सामावून घेतात. पण त्यांचे जो पिअर ग्रुप असतो, त्यांचा जो एम्प्लॉईज असतात, त्यांना सेन्सिटाईज करणं खूप कठीण जातं, त्यांना अवेअरनेस करणं खूप कठीण जातं. म्हणून आम्ही काय करतो, नॅपतर्फे जेव्हा जेव्हा आम्ही हे रिक्रुटमेंट करतो, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना रोजगारासाठी घेऊन जातो, तेव्हा आमचा वेगळा असा कार्यक्रम असतो की एम्प्लॉईजना सेन्सिटाईज करायचं किंवा एम्प्लॉईजना अवेअरनेस प्रोग्राम निर्माण करायचं की बाबा अंध व्यक्ती जेव्हा तुमच्यामध्ये तुम्हाला सामावून घ्यायचंय त्यांना, मग तुम्ही काय कराल, काय काय गोष्टीचं काळजी घ्याल. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं काय आपण जेव्हा असं बसला बोलतोय, आपण 3 माणसं जर बोलत असताल आणि एक अंध व्यक्ती असेल आपल्या बरोबर, तर एखाद्याला सहज उठून जायचं असेल तर तो सहज उठून जातो, पण अंध व्यक्तीला ते कळणार नाही. मग ते आपण कसं सांगाल, त्यांना हात लावून त्यांना सांगावं लागतं की बाबा मी निघतोय म्हणून. किंवा असं त्यांना चहा द्यायचा असेल तर चहा द्यायचा, आपला चहा इथे ठेवला जातो आणि त्यांना हात लावून तो चहा आहे तिथे ते सांगावं लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मला वाटतं की एक नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे त्या अंध व्यक्तींसोबत काम करताना तितक्याच सकारात्मकतेने पाहण्याची, नाही का. खरं तर वेळ खूप कमी राहिला, पण आपल्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढीला लागलेली आहे. एक फोन आलेला आहे, तो पण घेऊया. विठ्ठल गरड आपल्याशी बोलतात वाशिमहून. तांत्रिक अडचणीमुळे फोन बहुधा कट झालेला आहे. सर, अगदी जाता जाता आपण नेत्रदानाविषयी काय सांगाल? नेत्रदानाचं असं निश्चित आहे की आपण नेत्रदान सर्वांना करता येतं, मृत्यूनंतर ते नेत्रदान करता येतं. आणि ते जर आपण नेत्रदान केलं तर लहान मुलांना आपण डोळे देऊ शकतो आणि दृष्टी देऊ शकतो. सर्वांनी नेत्रदान करावं. असं म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे. सर्वात चांगलं दान आहे, आपण सर्वांनी दान करावं, असं मी या सप्ताहानिमित्त आपलं आवाहन करतो. वा, आणि याच सुंदर नोटवर आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. या सप्ताहानिमित्ताने आज नेत्रदान करण्याची आपण प्रतिज्ञा करूया मृत्यूनंतर, नाही का सर? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/सखीसह्याद्री.dd. ह्या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय सखीसह्याद्री@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. सर आणि मॅडम, तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.